निश्चितच सर्व क्रिकेटर रसिक प्रेक्षकांची मने जिंकतील हा सामना आहे। निश्चितच आपण पाहतोय आमच्या समवेत शेखर देखील आहे कुडा गावचे, त्यांचा देखील आपण आजच्या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला। खरं तर चांगला गोड आवाज आहे आणि चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभले। निश्चित आपण पाहतोय आजच्या दिवशी देखील 3 पंच आपल्याला पाहायला मिळाले आहेत। शैलेश सर त्यांच्या समेत, संतोष सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय आणखी एक आमचे क्वालिफाईड पंच आहेत। आणि जर पाहिलं तर समालोचनच्या डिपार्टमेंट मध्ये जर पाहिलं गेलं तर प्रवीण सर गायकर, त्यानंतर रोशन सर पाटील तारा आणि त्यांचा समेत आपण पाहिलं तर शैलेशने देखील आमच्या चांगली साथ दिली। यावेळी सर गेम स्टार्ट होईल। पहिला चेंडू घेऊन येईल अजय ठोंबरे, रटा मोडतो विकेट, ऑन स्ट्राइक वर असेल केतन मेहर। यावेळी फुलर लिंकचा चेंडू काय अफलातून पटका येतोय, स्टँड अँड डिलिव्हरी यावेळेस मात्र येतोय डीप पॉइंट रिजन मध्ये, गोलीच्या वेगाने येतो एक दणदणीत चौकार। यावेळेस मात्र मिडॉनला चेंडू क्षेत्ररक्षित केले जाते, कोणतीही धावसंख्या येणार नाही। पहिल्या चेंडूवर काय प्रहार केलाय, यावेळेस मात्र कमबॅक केले। खरं तर अजय ठोंबरे या गोलंदाजानं धावसंख्या रोखावी लागली, कारण ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये पाहिलं डॉमिनेट केलं खरं तर ट्रॉम्बे संघाला, ते मात्र स्टार्टिंग चांगली मिळाली ती पारगाव संघाला आणि 51 धाव पटकावल्या होत्या। या बेली प्रहार केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण तेथे मात्र विहारच्या वेगाने झेपावतोय, पण येथे पंचांचा इशारा आमच्याकडे येईल की 1 बाउन्स सीमापार होईल, चौकार। थँक्यू डीजे। आपल्यावर आलेलं संकट हे आपल्याला उद्ध्वस्त करायला आलं नसून आपल्या अंगी असणारी गुणवत्ता ही दाखवण्यासाठी आलेली असते, ती गुणवत्ता दाखवावी लागेल। खरं तर अजय या गोलंदाजाला यावेळी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हरला मात्र इथे आपण पाहते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डिलिव्हरी ट्रॅव्हल होते, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केले जाईल 1 धाव पूर्ण केली जाते। राम इथे पाहतोय केतन मेहतर मात्र वैयक्तिकरित्या 2 चौकाराने एका सिंगलने 9 धावांवर खेळतो। तर सांघिक धावसंख्या जर पाहिले गेले तर मीत 11 पारगाव संघाची धावसंख्या होत आहे बिनबाद 9 धावा। या संघामध्ये खोलवर फलंदाजी आहे कुणाल तारेकरची, काय आपण अफलातून मागील सामन्यामध्ये फलंदाजी पाहिली, त्यानंतर आता आपण पाहतोय प्रफुल्ल मोकल देखील एका बाजूने निश्चितच सुरुवात केलेला। पहिल्या सामन्यामध्ये प्रफुल्ल मोकलची बहारदार खेळी, त्या जोरावरच मात्र आपण पाहतोय आतापर्यंत मीत 11 पारगाव संघ हा या शेवटच्या फेरीमध्ये पाहायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा अजय ठोंबरे 9 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केलेत। मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे खरं तर 1 सेकंड वी कॅन सी। यावेळी पेस व्हेरिएशन पाहायला मिळतोय, व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये आहे। गोलंदाज आता जर पाहिलं गेलं तर बरेच गोलंदाज हे स्विन करतात, फास्ट फेकतात, बिमर फेकतात, त्यानंतर पेस विथ बाउन्स पाहायला मिळतात, हलवार गतीने बॅक ऑफ द हँड च्या जॉब द पेसच्या डिलिव्हरी पाहायला मिळतात। अतिशय हुशार आणि चपलाईचे असे गोलंदाज आताच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतात। 1 सेकंड अजय ठोंबरे यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, फ्रंट ऑफ द विकेटला येते मात्र क्षेत्ररक्षक गोंधळला खरं तर, आणि 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल, 10 धावा टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जाते। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते। पहिल्या षटकानंतर जर पाहिलं गेलं तर मीत 11 पारगाव संघाची धावसंख्या होते बिनबाद 10 धावा, 10.00% ने मात्र आपण धावसंख्या पाहण्याचा काम करणार आहोत। कारण मगाशी जर पाहिलं गेलं तर 51 धावा कविराज तब्बल पटकावल्या गेल्या आणि 56 धावा पटकावल्या होत्या, आणि या 56 धावांचं टार्गेट खरं तर समोरच्या संघाला नाकी 9 आले होते, आणि त्याचाच परिणाम कन्सिक्वेन्स म्हणून ट्रॉम्बे संघाचे विकेट्स गेले आणि मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं। येथे देखील तीच स्ट्रॅटर्जी वापरली जाईल का हे आपल्याला पाहायला मिळेल, अप्रोच बदलावा लागेल खरं तर मीत 11 पारगाव संघाला, कारण फक्त आणि फक्त 10 धावा इथे डिपॉझिट झाल्यात। कारण समोरचा संघ अक्षय 11 कुडावा देखील त्याच ताकदीचा आणि उमेदीचा आणि गुणवान क्रिकेटून भरलेला हा संघ आहे, त्यामुळे निश्चितच अबाव 40 धावसंख्या असणं गरजेचं असेल 3 षटकानंतर। यावेळेस मात्र पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 10 धावा धावपटकावर पाहायला मिळत आहेत। 1 सेकंड यावेळी मात्र दुसरं षटक घेऊन येईल ऋषी ठोंबरे हा गोलंदाज। खरं तर अनेक सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू निश्चितच आजच्या या शेवटच्या शनी गाजवेल का आपलं नाव हे पाहायला मिळेल। आपल्या संघासाठी मात्र संघनायकांनी दाखवलेला विश्वास कितपत सिद्ध करतो हे आपल्याला पाहायला मिळेल।
यावेळी पुलरलिंगचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षण तिथे मध्ये आहे आणि स्टॉप केले चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. खर तर डीजे सिस्टीम नुसार आपल्याला इकडे या कोपऱ्यातील क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत नाही. खरं तर त्यामुळे निश्चितच तिसऱ्या पंचाचं काम पाहावं लागेल का. यस यस बिमर वेट करा वेट करे. डिसिजन विल पेंडिंग. कामत दादा यांना मी विनंती करतोय की आपण यायचं इकडे. डिसिजन पेंडिंग आहे. खरं तर चेकिंग केले जात आहे. तर इथे आपण पाहतोय आयोजकांचा प्रतिनिधी देखील इथे अवेलेबल आहे आणि इथे दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी देखील अवेलेबल आहेत. तर या सर्वांच्या आणि येथे मात्र चांगला चेंडू घोषित केला जातोय. नो चेंडू नसेल. तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए यह अदालत इस नतीजे पर पहुंची है कि ये डिलीवरी वैलिड डिलीवरी है. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द विकेटला येते मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते केतन मेहर यांच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. टोटल मध्ये एक धाव डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 12 धावा टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात मीत 11 पारगाव संघाच्या. खरं तर पारगाव संघाकडे खोलवर फलंदाजी आहे. कुणाल सारखा आक्रमक फलंदाज क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तिसऱ्या स्थानावर येणाऱ्या खेळाडूला पिंच हिटर म्हटलं जाते आणि पारगाव संघाचा पिंच हिटर सध्या कुणाल तारेकर आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. येथे मात्र ऋषी ठोंबरे पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. वन्स अगेन वी कॅन सी. यावेळी क्या बात आहे. पेस त्यासोबत येथे मात्र फंबल झाले दोन्ही फलंदाज आणि येथे मात्र केतन मेहर पोहोचेल का पॉपिंग क्रेज मध्ये पाहायला मिळेल आणि जोरदार अपील देखील केली जाते. पण येथे मात्र 2 फलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील फंबल झाले. मैदानावर काय घडते हे नक्की कोणालाच कळत नव्हतं. येथे मात्र 1 धाव डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना मीत 11 पारगाव संघाची धावसंख्या होत आहे. बिनबाद 13 धावा. खरं तर क्षेत्ररक्षक देखील गडबडले आणि फलंदाज दोन्ही देखील गडबडले. कोणत्या दिशेने धावू आणि कोणत्या दिशेने नाही हा प्रकार मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावसंख्या टोटल मध्ये डिपॉझिट होईल. 13 धावा धावपटकर येत आहेत. खरं तर एका धावेसाठी मात्र दोन्ही संघ हे संघर्ष करत राहतील. कारण दोन्ही संघांना ठाऊक आहे की एका बाजूने जर आपण धावसंख्या कमी बनवली तर समोरच्या संघाकडे गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे निश्चितच हा बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन ऋषी ठोंबरे गोलंदाजी मार्कवर असेल. ऑन स्ट्राईक वर असेल पुन्हा एकदा केतन मेहर. यावेळी आणखी एक पॉपिंग क्रीज मध्ये भेटलेला चेंडू कव्हर मध्ये येथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मात्र लाभलेलं चांगलं क्षेत्ररक्षण. ह्याचा मात्र क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. 1 धावसंख्या पुन्हा एकदा टोटल मध्ये डिपॉझिट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 14 धावा आमचे गुणलेखक अनस्टॉपेबल कविराज इथे आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या देखील रात्रीमध्ये सकाळीच्या पहाटेच्या 5:30 वाजेपर्यंत स्कोरिंगचं काम पाहिलं. आज देखील आपण पाहतोय शेवटच्या सामन्यापर्यंत मात्र ही कामगिरी पार पाडताना वन्स अगेन ऋषी पूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर अंगातील ताकद ही बॅट मध्ये उतरवली होती पण चेंडू आणि बॅट मध्ये आपल्याला काहीच समन्वय पाहायला मिळत नाही. खरं तर चेंडू जातोय सरल्या
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑफ झाल्यानंतर जर पाहिलं गेलं तर चौथ्या बाजूने क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि या अशा डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू मारणं म्हणजे निश्चितच फ्लाइंग शॉट्स खेळावे लागतील. यावेळी पुन्हा एकदा ऋषी आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येथे मात्र जर पाहायला गेलं तर स्ट्रॉंग झोन त्याचा डीप स्क्वेअर रिजन आहे आणि स्क्वेअर लेगला मारण्याच्या नादामध्ये मात्र इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू घोषित केले जाते आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि मीत 11 पारगाव संघाची धावसंख्या होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 14 धावा म्हणजे 7.00 येथे मात्र कमबॅक केले. खरं तर अक्षय 11 कुडावे संघानं काय कमालीची गोलंदाजी केली. खरं तर कंजूस गोलंदाज म्हणावं लागेल ऋषी ठोंबरे यांना. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्या 4 चेंडूवर 4 धावा, त्यानंतर मात्र 2 कन्सिक्युटिव्हली डॉट चेंडू फेकले गेले. क्रिकेटच्या जर टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर मगाशी मी म्हटलं होतं की राकेश मोकल या गोलंदाजानं जानेवारी 2022 मध्ये 2 निर्धाव षटकं फेकली आणि 4 विकेट्स देखील मिळवले होते. हा टेनिस क्रिकेट असं आहे की रंग बदलू गिरगिटासारखा हा खेळ आहे. कोणत्याही क्षणी गेम मात्र टर्न होऊ शकतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र गोलंदाज असेल मितेश ठोंबरे. यावेळी मात्र फ्रंट ऑफ द विकेटला चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केले जाईल 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केतन बाद होईल का पॉपिंग रेस मध्ये पोहोचेल. यावेळेस मात्र कमालीचा आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये 2 धावा इथे टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 16 धावा धावपटकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हितेश ठोंबरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी कॉट बिहाइंड फलंदाज पाठ ठरेल आणि केतन मेहरा हॅज टू वॉक टू द बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र संघाचा अर्धांक आणि मी मगाशीच म्हटलं होतं की कुणाल तारेकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि कुणाल तारेकर यावेळेस मात्र ऑन स्ट्राईकवर असेल. मगाशीच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर काय 3 उतुंग षटकार पाहायला मिळेल. ते देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. यावेळेस मात्र खूप गरजेचं असेल कारण लो स्कोरिंग इथे पाहायला मिळते. मीत 11 पारगाव संघाची धावसंख्या खूप कमी आहे. तर गोलंदाज असेल हितेश ठोंबरे. तर मेघनाथजी म्हात्रे यांच्याकडून निश्चितच हितेश ठोंबरे या गोलंदाजाला मात्र शुभेच्छा आल्यात. निश्चित त्यांना देखील या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो की आमची ही टुर्नामेंट आपण घर बसल्या पाहतात. निश्चितच या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रिकेटर्स एका प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस येतोय एक पिंच हिटर. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जो खेळाडू कमी चेंडूंमध्ये जास्त धावा बनवतोय त्याला क्रिकेटमध्ये पिंच हिटर म्हटलं जातं आणि पारगावचा हा पिंच हिटर आपल्याला पाहायला मिळेल. ओ गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न इथं जोरदार अपील केले जाते आणि निश्चितच फलंदाज कुणाल तारेकरला मात्र माघारी परतावं लागेल. कुणाल हॅज टू वॉक टू द बॅक टू द पॅव्हलियन. गेल्या 30 शिट्टींना 25 शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 नाही शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावा धावपटलावर पाहतोय आपण. मीत 11 पारगाव संघाच्या खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमा देखील केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय कंजूस गोलंदाजी ऋषी ठोंबरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल टाकून हितेश ठोंबरे मात्र गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ या शेवटच्या षटकातील संपलाय आणि फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट्स देखील प्राप्त केलेत. यावेळेस 4थं चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा हितेश ठोंबरे. ऑन स्ट्राईकवर असेल नौका खेळाडू
भूषण पाटील मात्र ऑन स्ट्राईक वर असेल तर नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय सलामवीर म्हणून प्रफुल्ल मोकल अजूनपर्यंत आहे. या अबिली पूल करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते आणि पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला सांगत आहेत की येथे मात्र फलंदाजाचं कौतुक करावं लागलं. पंच काय निश्चितच पंच सांगतायत की वाईट चेंडू नाही आणि फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने मात्र स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय. खरं तर सांगितलंय स्वतः की माझ्या पायाला चेंडू लागलाय, कौतुक करावं लागेल अशा फलंदाजाचा. यावेळीच मात्र आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वन सगळे 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. या इनिंग मधील मात्र शेवटचे 2 चेंडू मीत 11 पारगाव संघाला खेळायला मिळतील. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू यावेळी मात्र मिड ऑन क्लिअर करतोय. डीप मध्ये चेंडू येईल, एकदा पूर्ण केली जाते, दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय पण थांबवलं जाते. इथे मात्र ओव्हरथ्रो होतोय, कव्हर तिथे प्राप्त होत नाही आणि 2 धावा इथे टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. खरं तर कविराज धावसंख्या होत आहे 18 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, कितपत टार्गेट सेट केलं जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पारगाव संघाकडून अपेक्षा होत्या की अबाव 45 धावा डिपॉझिट करणं गरजेचं होतं, कारण समोरचा अक्षय 11 कुडावे संघ हा खूप मजबूत संघ आहे, त्यामुळे त्या धावा करणं देखील खूप गरजेचं आहे. पण येथे मात्र लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल, पण त्या ताकदीची गोलंदाजी देखील पारगाव संघाकडे आहे. यावेळी आणखी एक पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू, यावेळी स्क्वॉब कॉर्नरला चेंडू क्षेत्ररक्षित केले जाईल. 1 धाव पूर्ण, 2 धावा देखील इथे पूर्ण केले जातात. या 2 धावांनी धावसंख्या पाहायला मिळते. 1 शॉट आणि 1 धाव इथे शॉट पाहायला मिळते. खरं तर करडी नजर आपण पाहतोय पंचांची येते आणि 1च धाव इथे शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळते. धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा झाल्यात आणि 20 धावा पूर्ण कराव्या लागतील. मीत 11 पारगाव संघाच्या 18 चेंडू नंतर आपण पाहतोय 19 धावा झाल्यात आणि 20 धावा अक्षय 11 कोडावे संघाला मात्र विजयासाठी एक टार्गेट सेट केलं गेलं आहे. तर या इनिंग साठी निश्चितच मी हिंदीचा बुलंद आवाज आणि ज्यांच्यावर खरोखरच सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आमचे प्रवीणजी गायकर. थैंक यू डीजे. बिल्कुल गोल्डन मैन दत्त चैनी बाहर निकालते हुए बिल्कुल स्वागत करेंगे सुंटी मैन फ्रॉम जो है. तो पहले सत्र में बिल्कुल यहां पर बल्लेबाजी करते हुए टीम ने रन बनाए, मेरे ख्याल से टोटल 19 और जीतने के लिए लक्ष्य है 18 गेंदों में 20 रनों की यहां पर आवश्यकता है. क्या कर रही है यहां पर रोशन बात करेंगे. तो पारगाव टीम ने पिछले 2 मुकाबले में सबसे तगड़ी टीमों को बाहर किया और वो है मेरे ख्याल से पहली टीम फनस डोंगरी ओमकार हरपाल, दूसरे मुकाबले में शरस्वती ट्रॉम्बे, 2 दिग्गज टीमों को परास्त किया बड़े रन से. लेकिन इस मैच में थोड़ा सा उलटफेर नजर आता हुआ, रन नहीं बने और रन बने हैं टोटल मेरे ख्याल से 19 और 20 रनों की यहां पर आवश्यकता है. तो रोशन अब यही करना होगा अगर इस मैच को बचाना है. तो कोपरोली बनाम गोरसई के बीच में जो मैच खेला गया, अगर उस तरीके की गेंदबाजी अगर कर पाती है मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगाव, तो शायद इस मुकाबले में वो मजा आएगा. तो चलिए आरंभिक जोड़ी तुरंत मैदान के अंदर प्रस्थान करें. अक्षय 11 कुडावे टीम के पैकर जयेश पाटिल, इनका भी तहे दिल से स्वागत करते हैं. शायद इतने बड़े लॉट्स में डाला इसके लिए उन्होंने चर्चा की थी, लेकिन 2 मुकाबला जीता उन्होंने और आज भी यहाँ पर पारगाव टीम के खिलाफ भी तगड़ा परफॉर्मेंस नजर आता हुआ. लेकिन हार जीत दूर की बात है, लेकिन देखेंगे लो स्कोर का मैच है, इसका मतलब यह नहीं है कि पारगाव टीम इस मुकाबले से अपना हाथ धोएगी. वो भी गेंदबाज संघर्ष करेंगे. भूषण के 1 ओवर में निर्णय होगा जो पावर प्ले में उनके ओर से फेंका जाएगा. उसके बाद केतन का 1 ओवर होगा और प्रफुल्ल का 1 ओवर होगा. ये 3 ओवर है जहां पर रन रोकने की यहां पर क्या कोशिश कर पाएंगे. रोशन कल एक मुकाबला हुआ था नेरे के नाइट टूर्नामेंट में
खारको पर विपक्ष रोहिंजन 57 बने थे 4 ओवर में। पहले ओवर में 58 का टारगेट था, 28 ठोके पहले ओवर में और आखिरकार 18 में चाहिए थे 30 और मुकाबला आया था 5 गेंदे 9 रन। अंतिम वो मुकाबला आया 2 बॉल 1 रन। कुछ भी हो सकता है। और ये ड्यू फैक्टर की हम बात कर रहे थे ना, वो अब इस मैच में नजर आता हुआ, इस पिच के ऊपर नजर आता हुआ, क्योंकि काफी मॉइस्चराइजर है और उसकी वजह से बल्लेबाजों को दिक्कतें हुई। तेज बॉल डाली तीनों गेंदबाजों ने। चलिए शुरुआत करते हुए स्पिन से गेंदबाजी की शुरुआत करेंगे यहाँ पर मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव। पॉली अंबांगवा आपकी तारीफ करेंगे उतनी कम है, बिल्कुल बेहतरीन मेहनत लेते हुए पॉली पाटिल सुंटी। तो मैच यहाँ पर स्टार्ट। आने वाली गेंदें होगी 18, 20 रनों की आवश्यकता। गेंदबाज भूषण पाटिल राइट आर्म राउंड द विकेट से, सामने बल्लेबाज है रोहित। पहली गेंद के ऊपर लग रहा था ड्यू फैक्टर कमाल करेगा, लेकिन स्लॉट में दी गेंद और भेज दिया सीमा रेखा पार 6 रन। थैंक यू डीजे, बढ़िया 6 रन ठोका और 6 रनों के साथ अपने पारी की शुरुआत की और पहली गेंद के ऊपर कि दिखा दिया कि ये मैच को जल्दी खत्म करना है। 6 रनों के साथ हुई पारी की शुरुआत रोहित के बल्ले से और यही रोहित है बिल्कुल यहाँ पर जो पिछले मैच में शायद गलती से आउट हुए थे और इस बार कोई चूक नहीं है। रन संख्या बनी है मेरे ख्याल से इसी 6 रनों की मदद से, टोटल 6, 14 रनों की अभी भी जरूरत है यहाँ पर इस मुकाबले को जीतने के लिए। दर्शकों की तादाद अभी भी इतनी रात्रि में काफी मात्रा में नजर आती हुई, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार भूषण, थोड़ा सा प्रेशर पहली गेंद के ऊपर। ये लाइन अच्छी है, बिल्कुल पढ़ने के बाद हल्की सी लेग का शरारत नजर आई और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। छक्का, इसका मतलब ये नहीं कि आप और थोड़ा सा मनोबल खचा सकते, आप कमबैक भी कर सकते हैं। चलिए यहाँ पर डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति हुई। 14 रनों की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। ये भी अच्छी गेंद थी, लेकिन देखेंगे शॉट बढ़िया है, फील्डर है मौजूद वहां पर, अच्छा फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए, लेकिन जब तक रोकेंगे फील्ड करेंगे तो अपन बल्लेबाज के पास यहाँ पर टोटल 2 रन लेने का मौका था और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 8 रन, अभी भी 12 रनों की दरकरार है। रोशन पाटिल बेहतरीन बॉडी है उनकी, अगर बात करेंगे ये भी एक खतरनाक खिलाड़ी है। जब शो मैच हुआ था वाकड़ी के मेरी टूर्नामेंट में ग्रामस्थ मंडल में 2 छक्के दागे थे इन्होंने एमडी गढ़ के सर के खिलाफ, क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी की थी। तो रिवर्स शॉट का प्रयास हवा में है, खुद अपने गेंदबाज फॉलो थ्रू में, लेकिन कैच छोड़ा है। कैच नहीं बल्कि कैच के साथ 2 रन भी उठे और इंपॉर्टेंट विकेट भी यहां पर बचता हुआ। तब तक रन बटोरेंगे बल्लेबाज 2 और इन 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 10 रन जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। देखिए लड्डू सिंह इतनी रात्रि में प्रीतम बिल्कुल यहां पर काफी कमाल की क्रिकेट की भूमिका निभाते हुए हमरापुर टीम की ओर से बेहतरीन पॉली और प्रीतम की तारीफ जरूर करेंगे, क्योंकि मोटू और पत्तू की जोड़ी है, बिल्कुल अच्छा किरदार निभाती है जोड़ी टीम के लिए। 10 रन की अभी भी आवश्यकता है, थोड़ी सी मुश्किल स्थिति है, कैचेस नहीं छूटना चाहिए। रोशन, लो स्कोर के मैच में आपका फील्डिंग का स्टैंडर्ड अच्छा रहना रहता है। बाहरी किनारा फील्डर है वहां पर मौजूद, 1 रन मुकम्मल, 1 से ज्यादा कुछ नहीं है। जो रन चाहिए थे ना भूषण पाटिल के ओवर में वो रन मिले हैं मेरे ख्याल से अक्षय 11 खुड़ाबे टीम को और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या 11 रन, 9 रनों की यहां पर आवश्यकता है। बची हुई गेंदें होगी मेरे ख्याल से इस ओवर की अंतिम 1 गेंद बची है, यानी कि 13 गेंदों का खेल बचा हुआ है, 9 रनों की आवश्यकता। क्रिकेट है क्रिकेट, कुछ भी हो सकता है, कभी भी बाजी पलट सकती है, लेकिन देखेंगे इस बार शॉट अच्छा है, फील्डर है वहां पर कुणाल तारेकर, कोई चूक नहीं है। अंतिम गेंद के ऊपर मिली सफलता और इसी के साथ पहले ओवर का खेल हुआ समाप्त। रन बने हैं टोटल 11, 12 में चाहिए 9 रनों की आवश्यकता। खाई के पान बनारस वाला, खाई के पान खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताल। खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताल। फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल। छोरा
तो बिल्कुल 12 गेंदें बची है। अब जीत के लिए 9 रनों की आवश्यकता। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। प्रफुल्ल मोकल एक बेहतरीन बल्लेबाज है, बेहतरीन गेंदबाज है, लेकिन देखेंगे सामने बल्लेबाज है राकेश, बेहतरीन खिलाड़ी है, ये भी टीम को लीड करते हैं, सबसे अनुभवी खिलाड़ी है टीम में। लेकिन अब 12 गेंदों में 9 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर वो पहुंचे और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है, मेरे ख्याल से उनका साथ देंगे रोहित पाटिल। एक छक्का 2 डबल्स की मदद से अकेले इस खिलाड़ी ने वो रन बनाया है 11। प्रफुल्ल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद हल्के हाथों से ड्राइव किया, फील्डर है दूर, वहां पर एक रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश जो कि मरा हो सकता है, नहीं पहुंचेंगे। क्या जरूरत थी, सिंगल था आसानी के साथ और ये विकेट गवाया। दूसरा झटका बनेगा, मैच में करेगी वापसी नीति 11 सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव टीम। धन्यवाद। बिल्कुल यहाँ पर रोशन पॉली की आप देखते हैं हेयर स्टाइल कितनी बढ़िया है, कुरले कुरले केस है बिल्कुल, और लव का शर्ट है उनका, सभी इक्का है, दुक्का है, तिरी है, चौवा है, पूरा शर्ट मात्र प्लेइंग कार्ड से भरा हुआ है और सबके दिलों में राज करने वाला ये पॉली, जिसकी हम जरूर तारीफ करेंगे। क्या लाजवाब यहाँ पर गेंदबाजी चलती हुई। हालांकि 9 रनों की आवश्यकता है, लेकिन यहां पर आते ही सेफ शॉट खेला था, जहां पर कवर पॉइंट में डीप में फील्डर काफी बेहतरीन था, जहां पर 1 रन बटोरा दूसरे की कोशिश में की थी, वो थोड़ा सा उनके अंगलेट आता हुआ। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 11 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रनों की यहां पर आवश्यकता है। जब तक है मैदान में तब तक लड़ेंगे, नहीं छोड़ेंगे, ये दोनों टीमें दिखाते हुए। प्रफुल्ल एक गोल्डन ओवर अगर फेंकते हैं, अंतिम ओवर में शायद 5 या 4 रन रहते हैं तो शायद मजा आएगा मुकाबले में रोशन, लेकिन देखेंगे यहां पर क्या कर पाती है पारगांव टीम। ये गेंद ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी और यहां पर चलिए मिडल स्टंप पर जाती हुई गेंद, डॉट बॉल की हुई समाप्ति। जैसे जैसे डॉट गेंदें आएंगी ना, वैसे वैसे मुकाबले में आएगा मजा। देखिए यहां पर टकना ने बता दिया कि जब तक मैं गेंदबाजी करूंगा वो लाइन और लेन के साथ ही करूंगा, और बिल्कुल यहां पर लाइन कितनी लाजवाब नजर आती हुई। 10 गेंदे, 8 रनों की आवश्यकता है। यहां पर बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा पेश करते हुए, लेकिन फैसला अंपायर टीवी अंपायर की तरफ देना चाहते हैं। बनेगा शायद ये मुकाबला बनेगा, यही दिखाती हुई टीम, लेकिन जो गलती कर रही है ना मेरे ख्याल से टीम कुड़ावे, वो विकेट के ऊपर रनआउट के दौर लगातार विकेट ना गवाए बेहतर। लगातार डॉट बॉल की समाप्ति, इस ओवर की बात करेंगे तो ये भी डॉट नंबर आता हुआ। तो बिल्कुल यहां पर नॉट आउट का इशारा, तो यहां पर डॉट बॉल की समाप्ति। हालांकि टीम की रन संख्या की यहां पर बात करेंगे, टोटल रन संख्या पहुंची है तो सुरक्षित है खिलाड़ी। डॉट बॉल की समाप्ति, गेंदबाज फिर से एक बार तैयार। ये गेंद अच्छी है, लेकिन इस बार शॉट अच्छा है, फील्डिंग भी काफी बेहतरीन, लेकिन इस समय मौका बनेगा। थोड़े से फंबल लड़खड़ाते हुए और यहां पर बल्लेबाज ने मौका लिया। 1-1 2-2 रन है ना, रोशन इंपॉर्टेंट है और यहां पर मेरे ख्याल से ये खराब रणनीति है। और ये लीजिए, क्या तीसरे में तब्दील किया, क्या कर रही है पारगांव 11 टीम। तो देखेंगे, अंपायर फैसला जरूर सुनाएंगे। रन कितने होंगे इस गेंद के ऊपर। ये अंपायर रन होगा, ये तो 3 रन होंगे, जरूर रन होंगे। खराब फील्डिंग हुई वहां पर,
जहां पर 3 रन खर्च के 1 ही रन था, वहां 2 रन एक्स्ट्रा गए और यहां पर 2 रन और 3 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 15 रन। अब जीतने के लिए सिर्फ 5 रनों की यहां पर आवश्यकता। गेंदें बची है मेरे ख्याल से 8 गेंदें और 5 रनों की आवश्यकता। क्या कड़क मुकाबला, इतनी ठंडी में चलता हुआ गर्माहट पैदा करने वाला यह मुकाबला। यॉर्कर है, परफेक्ट यॉर्कर है, लेकिन विकेट कीपर ने इस बार की गलती। रोशन वो 2 गेंदें, वो 2 रन और ये 1 रन, 3 बच सकते थे, 7 अभी भी रह सकते थे, लेकिन 3 रन एक्स्ट्रा किया। तो यहां पर अब खेल बदलेगा, 4 रनों की जरूरत है। 4 रन बोले तो कहां पर भी बल्ला लगता है अंतरराष्ट्रीय में, आउटसाइड एज लगता है, इनसाइड एज लगता है, विकेट कीपर पीछे गलती होती है, लेकिन यहां पर देखेंगे क्या कमबैक कर पाती है। शॉट अच्छा है, गैप में है, लेकिन फील्डर तेजी के साथ फिर से एक बार खराब फील्डिंग, मौका बनेगा दूसरी का। नाखुश होंगे गेंदबाज यहां पर प्रफुल्ल मोकल अपने फील्डरों के द्वारा। 2 रन मुकम्मल और इसी 2 रनों के साथ हालांकि ओवर नंबर कंप्लीट हुआ दूसरा और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी 18 और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता। धन्यवाद डीजे। ऋषि 2 रनों की जरूरत है और इतने ठंडी में भी आपको प्यास लग रही है, बड़ी बात है। हिमालय में टूर्नामेंट चालू है, आपको तो प्यास लग रही है। इतनी रात्रि में कड़क ठंडी चल रही है, फिर भी चाय बोले तो ठीक है, पानी मांगता है तो अलग बात है। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे 2 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। जयेश पाटिल के चेहरे के ऊपर मेरे ख्याल से थोड़ा सा खुशी का माहौल नजर आ रहा है। एक समय थोड़ी सी चिंता की लकीरें थी, लेकिन इस बार चिंता की लकीरें हटती हुई। 2 हफ्ते से उनको सदमा मिला था, लेकिन इस बार ऐसा सदमा मिला है कि शायद हर्षद दादा पितले को उन्होंने टेंशन में डाल दिया था। शायद लगता है ईडी की कार्रवाई होगी, लेकिन यहां पर देखेंगे मैच में अभी भी ट्विस्ट है। 6 में चाहिए 2 कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है। गेंदबाजी में परिवर्तन आतिश मात्रे गेंदबाजी के मार्ग पर। तो बिल्कुल आतिश मात्रे के कंधों के ऊपर यहां पर जिम्मेदारियां बनेगी, क्योंकि 6 गेंदों में चाहिए 2 रनों की आवश्यकता। रोशन 5 रह सकते थे, वो 2 बच सकते थे, एक यॉर्कर जी थी वो 1 रह सकता था, जो बाई का रन मिला तो मैच में और भी मजा आ सकती थी। लेकिन देखेंगे इन 2 रनों के लिए पारगांव टीम कितने हद तक रोकना चाहेगी। छह गेंदें 2 रनों की आवश्यकता। क्या ये गेंदबाज कोई कारनामा कर पाता है तो मेरे ख्याल से रोशन ऐतिहासिक रिकॉर्ड होगा हमरापुर के इस क्रिकेट सरजमी पर। 6 गेंदें 2 रनों की आवश्यकता। चलिए पहली गेंद आई, डॉट। अभी भी है बना हुआ मुकाबला, 5 में चाहिए 2। अब तो सोच रहे होंगे रोशन कि फील्डिंग को दोष दे, किसको दोष दे, जहां पर गलतियां हुई है उनकी ओर से। लेकिन चलिए आप भी कमबैक कर सकते हैं और यहां पर देखिए वो कमबैक है पहली गेंद के ऊपर आतिश मात्रे दिखाते हुए। ये शॉट अच्छा है, लेकिन फील्डिंग इस बार क्या छूटा है। एफर्ट तो बढ़िया था, आसान सा नहीं था कैच। स्कोर इज लेवल, 1 रनों की आवश्यकता। अब फाइनल में यानी कि सुपर 5 में जाने के लिए एक ट्रॉफी की दावेदार जरूर बनेगी, लेकिन 4 गेंदे हैं, उन 4 में कितने हद तक रोक पाएगी और भी पारगांव टीम। पॉली आपने हेयर स्टाइल क्यों बदली? बैनर के ऊपर तो हेयर स्टाइल अलग नजर आ रही है, ऐसा लग रहा है मेरे ख्याल से वो क्या बोलता है शमरोन हेटमार, बिल्कुल उस तरह का ये पॉली का फोटो नजर आता हुआ। काफी बढ़िया मेहनत लेते हुए। चलिए 4 में 1 रनों की यहां पर आवश्यकता। ये हवाई सफर यात्रा की है और टॉप 5 में क्वालिफाई हो चुकी है। स्वर्गीय पिंटा शेठ स्मृति चषक यानी कि देवदूत ट्रॉफी में कुड़ाबी टीम। डीजे ठोक। थँक्यू डीजे. तर निश्चित आपण पाहतो या
आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आणि या सामन्यामध्ये खरं तर मित 11 पारगाव आणि अक्षय 11 कोढावे या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली, तर कोढावे संघाने मात्र इथे बाजी मारलेली आहे, विजय संपादन केले खरं तर आणि टॉप 5 मध्ये प्रवेश केले. तर या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय रोहित पाटील, ज्यांनी इंडिव्हिज्युअली 12 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. तर रोहित पाटीलला मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि सामनावीर पुरस्काराची आपण घेऊन जायचंय. मी हर्षलदादा पितले यांना विनंती करतोय. तर मी जयेश दादा यांना विनंती करतोय, जयेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या सामनावीर पुरस्कारानं रोहित पाटील या खेळाडूला आपण सन्मानित करायचंय. निश्चितच आपण पाहतोय अक्षय 11 कुडावे संघाचे पॅकर्स म्हणजे जयेश दादा यांच्या शुभ हस्ते निश्चितच रोहित पाटील या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. तिथे मात्र जल्लोष साजरा केला जातोय. मी विनंती करतो रोहित पाटील या खेळाडूला की आपण यायचं आणि आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचंय. आणि आजच्या रात्रीची स्पर्धा इथेच थांबले आणि इथेच संपते असे जाहीर करतो.